नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर भरपूर अशा शेतकरी बांधवांचं म्हणणं पण होतं आणि मला पण खरोखर वाटत होतं की एक याविषयी व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे. कारण शेतकरी बांधवांनो, जी आजची कंडिशन आहे आणि आजची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये मी भरपूर एरिया फिरलोय आणि भरपूर ठिकाणी फील्डवर पण व्हिजिट केलं. तर त्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की शेतकरी बांधवांचं म्हणणं एकदम बरोबर आहे की हळदीचं जे सडीचं प्रमाण आहे हे खूप जास्त आहे आणि ज्या कोणत्याही शेतकरी बांधवाची हळद चांगली आहे, म्हणजे हळदीचा प्लॉट चांगला आहे, त्यांनी व्यवस्थितरित्या औषध वगैरे सोडलेत, कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा योग्यरित्या वापर केलेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या हळदी चांगल्या आहेत. असं नाही की पूर्ण शेतकरी बांधवांच्या हळदी गेलेल्या आहेत, त्या शेतकरी बांधवांच्या हळदी चांगल्या आहेत. पण दरवर्षीप्रमाणे ज्या शेतकऱ्याला अवरेज 25 क्विंटल 30 क्विंटलचं येतं, त्या शेतकरी बांधवांचं पण म्हणणं आहे की आमच्या हळदीची जी गुणवत्ता आहे, ज्या प्रकारची हळद आमची दरवर्षी असते त्या प्रकारची आमची हळद नाहीये. आणि एक 2-3 दिवसापूर्वी पण मी एक शेतकरी बांधवाचं व्हिजिट केलं होतं. तर त्या शेतकरी बांधवाचं पण म्हणणं होतं की आमच्या हळदीला सड वगैरे नाहीये आणि गुणवत्ता पण चांगल्या प्रकारची आहे, पण आम्हाला दरवर्षी 30 ते 35 क्विंटल हळद होते. पण यावर्षी तिची जी गुणवत्ता आहे ती चांगली असून देखील जो आम्हाला होणारा हळदीचं उत्पन्न आहे ते घट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण याचं एकमेव कारण म्हणजे ज्या वेळेस हळदीचं क्रॉप एकदम चांगल्या कंडिशनला होतं त्यावेळेस जवळपास 1 महिना पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळं ज्या हळदीला सपोर्ट करणाऱ्या मुळा असतात, ज्या रस शोषून हळदीला रस पुरवतात, त्या मुळ्या टोटली डॅमेज झाल्या होत्या आणि त्या रिक्रिएट करण्यासाठी हळदीला खूप टाइम लागला आणि त्यामध्ये टाइम गेल्यामुळं खतं वगैरे देता आली नाही शेतकरी बांधवाला आणि त्याच कारणामुळं जी हळदीची आपण कंद म्हणतो किंवा शेंग म्हणतो, जी परिपूर्ण वाढणार होती ती वाढ योग्यरित्या झाली नाही आणि त्यामुळं हळदीच्या ज्या प्रोडक्शनमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत आणि जे प्रोडक्शन येणार आहे, जे आपण एक्सपेक्टेड धरलं होतं, तर ते कमी होण्याचे 100% चान्सेस आहेत. आणि यामध्ये भरपूर लोकांचं, भरपूर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जे हळदीचं प्रोडक्शन आहे ते 1,15,00,000 कट्ट्यांपर्यंत होणार आहे आणि जो मागच्या वर्षीचा स्टॉक आहे तो 15,00,000 कट्ट्यांच्या जवळपास शिल्लक आहे, असं भरपूर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण ऍक्च्युली जर तुम्ही फील्डवर पाहिलं तर आपला मराठवाडा आणि टोटल महाराष्ट्र, टोटल इंडियाचा जर विचार केला तर इतकं क्रॉप येणं खूप कठीण आहे आणि दरवर्षी एक्सपोर्टची डिमांड वाढत आहे आणि एक्सपोर्टची डिमांड विचार करा तुम्ही 10% वाढत आहे. तर गेल्या वर्षी आपल्याला 1 करोडच्या जवळपास आपली स्टॉक सेल झालेला आहे टर्मरिकचा आणि यावर्षी पण डिमांड वाढलेली आहे. तर हळदीला विचार केला तर जेवढी हळद तुम्हाला लागणारी आहे समोर, तेवढीच हळद आणि त्यापेक्षा कमी पण प्रोडक्शन होण्याचे चान्सेस आहेत. कारण मराठवाडा रिजन मधलं आणखी पण जे चित्र आहे ते क्लिअर झालेलं नाही. आता सांगलीला तुम्ही निजामाबादला पाहत असाल तर कालच्या डेटचा जर विचार केला तर काल निजामाबादला 36,000 कट्टे अरायवल होतं आणि सांगली 2-4 दिवसामध्ये जर विचार केला तर 20,000 25,000 कट्ट्यांचं तिथं पण अरायवल आहे. पण 2च रिजन आहेत ज्या ठिकाणी सांगली आणि निजामाबाद सुरू आहेत. इरोड आहे, या ठिकाणी पण अरायवल आहे बऱ्यापैकी आणि जे इरोड साईडचं क्रॉप आहे ते यावर्षी सरासरीपेक्षा चांगलं क्रॉप होतं. तर त्यामुळं त्या ठिकाणी हळदीचं क्रॉप बऱ्यापैकी चांगलं आहे. पण सगळ्यात मेजर क्रॉप आपल्या मराठवाडा रिजन मधला आहे. जवळपास जे आपलं मराठवाडा रिजन आहे ते 50 लाख कट्ट्या जवळजवळ क्रॉप देऊन जातं. पण विचार केला तर आज मी वसमतच्या आजूबाजूचे भरपूर ठिकाणचे जे सर्वे केले त्यामध्ये हळदीचं क्रॉप खूप डॅमेज झालेला आहे आणि प्रोडक्शन येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि भरपूर शेतकऱ्यांच्या व्हिजिट नंतर हे लक्षात आलं की सडीचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे आणि मी माझ्या चॅनलमध्ये भरपूर असे व्हिडिओ पण टाकलेले आहेत. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही या गोष्टीकडे थोडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे की जेव्हा आपला शेतीमाल आपण बनवतो तर शेतीमाल बनवल्यानंतर आपण तो विकण्याची गडबड केली नाही पाहिजे. आपल्याला मी मान्य करतो की प्रत्येक शेतकऱ्याला पैशाची गरज असते, पुढचं पीक पेरणीसाठी याच्यासाठी पैसे लागतात. मी त्या गोष्टीची जाणीव करतो कारण मी स्वतः शेतकरी आहे. पण शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे हळद शेतीमाल आहे तर महाराष्ट्र वखार महामंडळाने अशी एक सुविधा दिलेली आहे की जर तुम्ही शेतीमाल त्यांच्याकडे ठेवला
तर त्यावर कमी व्याजदरामध्ये तुम्हाला पैसे पण मिळतात. आणि जर आपण अशा प्रकारे शेतीमाल थोडा रोखून धरला किंवा जर आपण शॉर्ट सेलिंग नाही केली, आपण लवकरात लवकर हळद विकली नाही, तर एक कुठंतरी त्या हळदीला जी डिमांड आहे आणि सप्लाय आहे त्यामध्ये थोडा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि जर अशा प्रकारे जर तुटवडा निर्माण केला आपण शेतकऱ्याच्या एका कम्युनिटीने ग्रुपने एकत्र येऊन, तर खरोखरच शेतीचे जे काही चांगले दिवस आहेत ते आल्याशिवाय राहणार नाहीत. पण शेतकऱ्याला यासाठी जागरूक होणं खूप गरजेचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की हळद शेतीमाल विकण्याची फार काही गडबड करू नका. पैशाची गरज असेल तर वेअर हाऊसला माल ठेवा, त्यावर थोडंफार लोन घ्या आणि थोडेफार दिवस धकवा. कारण 1 महिना ते 2 महिने जर आपण हळदीचं क्रॉप रोखलं तर तुमच्या ज्या समोरच्या ज्या डिमांड आहेत त्या डिमांडमुळे हळदीचे बाजारभाव खरोखरच वाढू शकतात. तर शेतकरी बांधवांनो, या गोष्टीचा सर्व शेतकरी बांधवांनी थोडाफार विचार करावा. आणि खरं तर हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय की सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणं पण होतं आणि खरोखर सत्य परिस्थिती आहे की शेतकऱ्याला हळद इतक्या कमी भावामध्ये परवडत नाही. आणि चांगले भाव शेतकऱ्याला भेटू लागले तर कोणाच्या पोटात दुखायला न पाहिजे. काही भरपूर तज्ञांचं असं असतं की बाजारभाव पाडायचे आणि मोठ्या प्रमाणात माल घ्यायचा आणि नंतर आपलं प्रॉफिट बुक करायचं. तर समोर पण घेणाऱ्या व्यक्ती आहेत माल, तुम्ही शेतकऱ्याकडून पण चांगल्या किमतीमध्ये तुम्ही हळद खरेदी करा आणि समोर पण तुम्ही 4 पैसे कमवा, अशीच आमची आणि सर्व खरेदीदारांकडे एक विनंती आहे. तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.